गळीत हंगाम सुरू होण्याआधी ऊस वाहतूकदारांकडून ऊस तोडणी आणि वाहतुकीसाठी करार केले जातात. यासाठी कारखाना प्रशासन ऊस वाहतूकदारांकडून आवश्यक कागदपत्र जमा करून घेतं. राज्यातील सुमारे 150 खासगी आणि सहकारी साखर कारखान्यांनी मुद्रा कर्ज योजनेची उचल केली आहे. या प्रकरणात अनेक नामवंत बँकांच्या अधिकाऱ्यांना हाताशी धरून शासन आणि वाहतूकदारांची फसवणूक केल्याचा आरोप महाराष्ट्र राज्य ऊस वाहतूकदार शेतकरी संघटनेनं केला आहे. या प्रकरणी साखर कारखान्यांचे चेअरमन, व्यवस्थापकीय संचालक, शेती अधिकारी आणि बँक अधिकाऱ्यांवर आर्थिक फसवणुकीचे गुन्हे दाखल करावेत या मागणीसाठी संघटनेचे अध्यक्ष राजगोंडा पाटील यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अन्नत्याग आंदोलन सुरू केले. याबाबत कार्यवाही झाली नाही तर यंदाचा गळीत हंगाम सुरू होऊ देणार नाही असा इशारा पाटील यांनी दिलाय. हे निवेदन देऊन देखील पुढं काय होईना म्हणून आम्ही अन्नत्याग आंदोलन केलेलं आहे. आणि अन्नत्याग आंदोलनमध्ये आम्हाला जर निर्णय नाही लागला तर येत्या सीझनमध्ये आम्ही एकही कांडी ऊस वाहतूक करणार नाही. याच्यापुढं करू देणार. सगळ्यात महत्त्वाचं, कारखानदार जर ऊस वाहतूकदारांचे करार घेत नाहीत, त्यामुळे ऊस वाहतूकदार जमत नाही. ह्या ऊस वाहतूकदारांचा कुठला कारखाना जर करार घेत नसेल तर त्याला आम्ही ऊसानं फोडून काढू. कारण आमच्या एरियात प्रदूषणाला आम्ही ऊस आमचा आणि वाहतूक करायला जर बीड आणि जालना भागातले कोण जर चोर मुकदम वाहनं घेऊन जर येत असतील तर त्यांची वाहनं आम्ही चालू देणार नाही. त्याच्यापुढं जाऊन जर साखर संघ वेळेवर वटणीला येत नसेल तर पुणे साखर आयुक्तालयाला घेराव घालू आणि ट्रॅक्टर मोर्चा काढू. राजगोंडा पाटील यांनी या आंदोलनाच्या माध्यमातून करारावेळी ऊस वाहतूकदारांचे कोरे धनादेश आणि कोऱ्या कागदावर किंवा कोऱ्या स्टॅम्पवर स्वाक्षऱ्या घेऊ नयेत, मुकादमावरील फसवणुकीचे गुन्हे जलदगती न्यायालयात चालवावेत, ऊस वाहतूकदारांची मुकादमांकडून झालेली फसवणुकीची जबाबदारी सर्व साखर कारखान्यांनी घ्यावी या मागण्यांकडे लक्ष वेधलं. यावेळी प्रदेशाध्यक्ष सागर निकम, कोल्हापूर जिल्हाध्यक्ष बाळासाहेब पाटील, प्रवीण पाटील, संजय गायकवाड, विजय परीट आदी उपस्थित होते.